विविध शासकीय योजना आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी धुळ्यात दक्ष पत्रकार संघचे बापू बागुल आणि जय माता दी महिला बचत गटाचे भारतीय माळी यांच्या वतीने बिऱ्हाड आंदोलन पुकारण्यात आले आहे। बचत गटांना देण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे मशिनरी साहित्य, बनावट बिले आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेला आर्थिक गैरव्यवहार याविरोधात हे आंदोलन सुरू आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर बसूनही प्रशासनाने याची साधी दखलही घेतलेली नाही। मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेचा दाखला देत महिलांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास ऑगस्ट 14 रोजी सीओ साहेबांना बेशरमचे फूल भेट देण्याचा आणि त्यानंतरही न्याय न मिळाल्यास ऑगस्ट 15 रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा खळबळजनक इशारा आंदोलकांनी दिला आहे। या इशाऱ्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी भारती किशोर माळी, न्याळोद, जय माता दी महिला बचत गट सदस्य। आम्ही इथं जेल रोड परिसरामध्ये 9 तारखेपासून आंदोलनाला बसलेलो आहे। आजपर्यंत कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतलेली नाही। बिऱ्हाड आंदोलनासाठी महिला रात्रंदिवस इथं बसलेल्या आहेत। अनेक संघटना, अनेक पक्ष पदाधिकारी सगळ्यांनी आमची दखल घेतली, आम्हाला पाठिंबा दिला आणि सगळ्यांना एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की महिला या बचत गटातील महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी रस्त्यावर येऊनही अजूनही शासनाला जाग येत नाही आहे। तर आमच्या महिलांच्या मनात एक शंका निर्माण होत आहे की जे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं जे धोरण आहे, माझी लाडकी बहीण आणि महिला सक्षमीकरणासाठी जे काही सगळ्या योजना राबवल्या जातात, पण आज महिला निराश होत आहेत की या लाडक्या बहिणी या खरोखर लाडक्या बहिणी आहेत का फक्त नावाने आणि काही उपयोगापुरत्या लाडक्या बहिणी आहेत, असा प्रश्न हा निर्माण होतोय। आणि या प्रश्न निर्माण व्हायला जबाबदार हे धुळे जिल्ह्यातील जिल्हास्तरीय सगळे शासकीय अधिकारी आहेत। 9 ऑगस्टपासून तर आजपर्यंत आमच्या आंदोलनाला 5 दिवस झालेले आहेत। आता आमची पुढची भूमिका असणार आहे, जर आम्हाला 15 तारखेपर्यंत आमची दखल घेतली गेली नाही तर उद्या आमचं एक जन आंदोलन आहे। महिलांची ताकद काय असते, या लाडक्या बहिणी काय काय करू शकतात, या अनुषंगाने आम्ही उद्या माननीय सीओ साहेबांना बेशरमचं फूल हे गिफ्ट करणार आहेत। आणि 15 तारखेला माननीय पालकमंत्री जयकुमारजी रावल साहेब यांच्या उपस्थितीत कलेक्टर ऑफिसला सामूहिक आत्मदहन करणार आहोत। 6 महिन्यापासून मानव विकास अंतर्गत जे काही भ्रष्टाचार केलेले अधिकारी यांच्या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि महिला बचत गटाचे जे काही समूह आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली होती आणि 3 तारखेपासून या ठिकाणी आम्ही बिऱ्हाड आंदोलनाला या ठिकाणी बसलेलो आहोत। परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे उद्या 14 तारीख आहे, 14 ऑगस्ट आहे, या दिवशी माननीय सीओ साहेब, कारण की काल जी घटना घडलेली आहे जिल्हा परिषदमध्ये जो भास्कर वाघ होऊन गेला तशीच भास्कर वाघाची पुनरावृत्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये झालेली आहे। याच्यात ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलेले आहे, उद्धव धारणे आहे, लोकेश सोनवणे आहे, हेमंत गवते आहे, ईश्वर पाटील आहे, ज्योती पगारे आहे, वर्षा हिरे आहे, पराग विस्पुते आहे, या सर्वांच्या संगनमताने करोडो रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। माझ्याकडे काही अशा क्लिप आलेल्या आहेत, काही व्हिडिओ असे आलेले आहेत, काही फोटो असे आलेले आहेत की याच्यामध्ये जे सिद्ध होतं। मी ते 15 ऑगस्टच्या दिवशी जर मला वेळ मिळाली, जर मला वाटलं तर मी ते छापेल देखील आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण धुळे शहरामध्ये त्या ठिकाणी बोर्ड देखील लावणार आहे। कारण की यांनी जे काही कारनामे केलेले आहेत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, यांनी ज्या महिलांना फसवलेलं आहे, याच्यामध्ये 2 महिला ज्या आहेत, वर्षा हिरे आणि ज्योती पगार, यांनी ज्या पद्धतीने महिलांना फसवलेलं आहे ते लोकांच्या निदर्शनात एकच म्हणजे जी महिला आहे तीच महिला दुसऱ्या महिलेला कशा पद्धतीने फसवू शकते हे त्या ठिकाणी निदर्शनामध्ये आमच्या आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने 15 ऑगस्टला आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत। या सामूहिक आत्मदहनामध्ये जर कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला सर्व जबाबदार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचे जे काही अधिकारी ज्यांच्या हातामध्ये या आहे, यांनी अजून कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही। याच आम्ही बिऱ्हाड आंदोलन करतो आहे। महिला या ठिकाणी रात्रंदिवस थांबत आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासन रोज येतं। आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही धन्यवाद देतो। धुळे शहर पोलीस स्टेशनचे जे काही PI आहेत, हेमंत कुमार
भांबरे साहेब, आम्ही त्यांचं धन्यवाद देतो. ते आमची विचारपूस या ठिकाणी रोज सकाळ दुपार संध्याकाळ करतात, गाडी पाठवतात, आमचं संरक्षण ते करत आहे. परंतु या ठिकाणी हरामखोर जो काही अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांना याला लाज वाटत नाही. यांच्या घरातही महिला आहेत, यांना लाज वाटत नाही. म्हणून या ठिकाणी आमचा हा 14 आणि 15 तारखेचा हा स्टंट आहे. या स्टंटनंतर पुढची जी काही आमची लढाई असेल आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहोत.